ना नेमकं कसं ठार केलं तेही पाहूयात। इराणचे मंत्री अधिकाऱ्यांच्या गाड्या, त्यांचे नंबर्स, गार्ड्स आणि चालकांची माहिती मोसादकडे होती। वर्षभरापासून तेहरानचे सगळ्या सीसीटीव्ही हॅक करण्यात आले होते। कोणते सुरक्षा रक्षक स्वतःच्या कारनं कामाला येतात, कार कुठे पार्क करतात हेही मोसादपर्यंत पोहोचत होतं। कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या सुरक्षा रक्षकाची ड्युटी लागली आहे ही माहिती इस्रायलकडे होती। यावरून इराणी मंत्री अधिकाऱ्यांच्या सर्व हालचाली या तेल अविवला पोहोचत होत्या। या सगळ्या विश्लेषणामुळे मोसादच्या काही अधिकाऱ्यांना तेहरानचा नकाशा आपल्या तळहातासारखा माहित होता। हल्ल्याच्या काही मिनिट अगोदर मोसादनं तेहरानमधील मोबाईल टॉवर्स हॅक केले। त्यामुळे जर टार्गेटवरील मंत्री अधिकाऱ्यांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर फोन व्यस्त आहे अशी टेप वाजावी, जेणेकरून हल्ल्याची कुणकुण लागली तरी इराणी अधिकारी एकमेकांना सांगू शकणार नाहीत। पण खामेनी त्या दिवशी त्या क्षणाला त्या इमारतीत आहेत याची खात्री मोसादच्या 2 अधिकाऱ्यांनी दिली। कारण इतक्या महत्त्वाच्या टार्गेटच्या माहितीसाठी मोसाद एकाच अधिकाऱ्यावर अवलंबून राहत नाही। 2 अधिकारी अनेक महिने एकाच टार्गेटवर काम करतात। आपल्याप्रमाणे आणखी एक अधिकारी त्याच टार्गेटवर काम करतोय हे दुसऱ्या अधिकाऱ्याला माहित नसतं। शनिवारी सकाळी दोन्ही अधिकाऱ्यांनी खामेनींचं एकच लोकेशन कळवलं। त्यासोबत सीआयएच्या तेहरानमधील मानवी हेरानं सुद्धा त्याची पुष्टी केली। मग दोन्ही देशांच्या लष्कराची चक्र वेगानं फिरली आणि खामेनींना टिपण्यात आलं।